शेतकरी मित्रांनो, नामधारी सीड्स बेंगलोर या कंपनीतर्फे मी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील कानोर पठार या गावात आहे. कानोर पठार गावातील शेतकरी प्रगतशील शेतकरी राजू चत्तर यांनी आज आपला नामधारी सीड्सचा अर्ली गोल्ड म्हणून व्हरायटी केली आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता त्यांचं फळाची क्वालिटी आणि त्यानंतर मागे असलेला हा सुंदर असा प्लॉट. आपण शेतकऱ्याकडून माहिती जाणून घेऊ अर्ली गोल्ड व्हरायटीबद्दल. दादा नमस्कार. नमस्ते. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं राजेश ज्ञानेश्वर चत्तर, कानोर पठार. मोबाईल नंबर 8237234505. ओके. आपण हा जो वाटण दिसतोय हे कोणत्या कंपनीचा आहे? हा नामधारी सीड्स आहे, अर्ली गोल्ड. ओके. याची लागवड कधी केली सर आपण? साधारण 12 जूनला केली होती. बरं. आता किती तोडा आहे? हा दुसरा तोडा आहे. बरं. इतर वाहनांच्या तुलनेत ही व्हरायटी आपल्याला कशी वाटते? ही व्हरायटी तशी पावसाळी शेतकऱ्यांना आपला वाटण दाखवा. पावसाच्या मानाने आपण जे AP3 येतं का नाही बियाणं, तर त्यापेक्षा हे बियाणं पावसाळी तग धरणार आहे. म्हणजे पावसाला प्रतिसाद देणार म्हणतो ना आपण, दाद देणार. ते म्हणजे झाड प्लॉट जात नाही. अर्थात किती पाऊस जरी झाला ना तरी प्लॉट जात नाही. जितका पाऊस तेवढं ते झाडं अशी टावकारलेली राहतात, ती म्हणजे तरतरीत राहतात. बियाणं हे तसं पावसाळ्यात लावण्याजोगं चांगलं आहे. तसं उन्हाळी पीक घेऊ शकता. मी दर उन्हाळ्यात सुद्धा हेच पीक घेत असतो. आणि इतर वाहनांच्या तुलनेत रोग राहिला कसं आहे, उत्पन्न कसं वाटतं तुम्हाला? उत्पादनाच्या मानाने तर मी आता हे पहिलं ते NS 1100 लागवड करतो. आपले नामधारी सीडचं 1100 म्हणून व्हरायटी आहे. नामधारीची NS 1100 पेरायचो. ते आता यंदाचा अर्ली गोल्डचा प्रयोग केला. अनपेक्षित असं उत्पन्न निघाले. ओके. वाटलं नव्हतं आत्तापर्यंत, कारण जर AP3 जर केला असतं त्याला साधारण 5-6 गोण्या निघल्या असत्या. आता दुसरा तोडा, पहिल्या तोड्याला 16 गोण्या निघल्या, म्हणजे साधारण 900 किलो माल निघला. आणि आजचा जवळजवळ 200-250 किलो, म्हणजे पहिल्या दिवशीच आहे. अजून 2 दिवस तोडायला जाईल. तुम्ही इतक्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुमच्या अनुभवानुसार? माझ्या अनुभवानुसार पावसाळी तुम्ही ना हा अर्ली गोल्डच करावा. कारण किमान शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. जी पावसाने माल जातात का नाही, वेळेस जर फवारणी घेतली त्याचे कीटकनाशक बुरशीनाशक, हा हे प्रोडक्ट खूप छान आहे. ओके. धन्यवाद भाऊ.